नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक व्यवसायाला आवश्यक मिशन स्टेटमेंट. तुम्ही जर एखाद्या पदावर काम करत असाल तर तुमच्या बरोबरचे लोक किंवा तुमच्या हाताखालचे लोक, तुम्ही जर मालक असाल व्यवसायाचे तर तुमच्याकडे काम करणारे कर्मचारी यांना एकदा एक प्रश्न विचारून पहा की आपल्या व्यवसायाचं मिशन स्टेटमेंट काय आहे. बहुतेक लोक तुम्हाला असा प्रश्न विचारतील, मिशन स्टेटमेंट म्हणजे काय असतं. काही लोक तुम्हाला असं विचारतील, आपल्या व्यवसायाला असं मिशन स्टेटमेंट आहे का. आणि काही म्हणतील, हो कुठेतरी वाचलंय खरं पण मला आता आठवत नाही. मग प्रश्न असा येतो की जर मिशन स्टेटमेंटचं महत्त्व लोकांना नसेल तर इतकं ते महत्त्वाचं असतं का. तर सुरुवातीला आपण पाहू मिशन स्टेटमेंट म्हणजे नक्की काय. तर मिशन स्टेटमेंट म्हणजे अ स्टेटमेंट ऑफ फिलॉसॉफी, म्हणजे तुमच्या बिझनेसची फिलॉसॉफी काय आहे. या ठिकाणी फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थ तत्त्वज्ञान असा घ्यायचा नाही आहे, तर फिलॉसॉफी म्हणजे तुमच्या बिझनेसच्या व्हॅल्यूज, कुठली मूल्य तुमच्या बिझनेस करता तुम्ही तयार केलेली आहेत, कुठल्या मूल्यांवर आधारित तुमचा बिझनेस आहे. बिलीफ्स, तुमच्या कुठल्या श्रद्धा आहेत. तुम्ही बिझनेस सुरू करताना, बिझनेस वाढवताना किंवा बिझनेस एकंदरीतच सगळ्या ठिकाणी घेऊन जाताना, म्हणजे देशामध्ये असेल, परदेशात असेल किंवा राज्यात असेल, कुठेही असेल, कुठल्या प्रकारच्या श्रद्धा तुमच्या मनामध्ये आहेत आणि कुठली मार्गदर्शक तत्व किंवा गाईडलाईन्स तुम्ही वापरलेली आहेत. या तिन्ही गोष्टी म्हणजे व्हॅल्यूज, बिलीफ्स आणि गाईडलाईन्स, या तिन्ही गोष्टींना म्हणायचं फिलॉसॉफी. आणि त्याचबरोबर बिझनेसचा पर्पज म्हणजे उद्देश. तर थोडक्यामध्ये बिझनेस मिशनचा अर्थ असा येतो अ स्टेटमेंट ऑफ फिलॉसॉफी अँड पर्पज. तुमच्या बिझनेसची नक्की फिलॉसॉफी काय आहे, तुमच्या बिझनेसच्या सुरू करण्यापाठचा उद्देश काय आहे, ते म्हणजे बिझनेसचं मिशन स्टेटमेंट. आता तुम्हाला मिशन स्टेटमेंटबद्दल एक अंदाज आला असेल तर 4 मुद्दे अजून लक्षात घेतले की मिशन स्टेटमेंट अगदी पूर्णपणे सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. मिशन स्टेटमेंटमध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे फंडामेंटल युनिक पर्पज. तुम्ही बिझनेस सुरू करताना कुठलं मोटिवेशन किंवा कुठली भावना तुमच्या मनामध्ये होती, बिझनेस का सुरू केला, ते म्हणजे फंडामेंटल युनिक पर्पज. हा पहिला मुद्दा. दुसरा येतो हाऊ यू आर डिफरंट दॅन अदर्स, म्हणजे तुमचा बिझनेस तशाच प्रकारच्या बाकी बिझनेसपेक्षा कसा वेगळा आहे, हा दुसरा मुद्दा आला. तिसरा येतो कोणती वेगळी प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही पुरवता. आणि चौथा मुद्दा तुम्ही कर्मचाऱ्यांना कसं वागवता. या 4 युनिक गोष्टी तुमच्या बिझनेसचं मिशन स्टेटमेंट विशद करतात. आता थोडक्यामध्ये मिशन ज्यावेळेला आपण सांगतो तेव्हा बहुतेक लोकांचा मिशन आणि व्हिजन या दोन्ही स्टेटमेंट्समध्ये गोंधळ होतो. आता मिशन म्हणजे काय, व्हॉट द ऑर्गनायझेशन इज नाऊ, म्हणजे तुमची संस्था आत्ता कशी आहे, तुमचा व्यवसाय आत्ता कुठल्या पातळीवर आहे, तो कशा प्रकारे तुम्ही चालवताय, म्हणजे तुमच्या व्यवसायाची सध्याची परिस्थिती म्हणजे मिशन. तुम्हाला तो व्यवसाय कुठे घेऊन जायचा आहे म्हणजे व्हिजन, म्हणजे व्हॉट द ऑर्गनायझेशन वूड लाईक टू बी इन नियर फ्युचर, म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्हाला नजीकच्या काळामध्ये कुठे गेलेला असला पाहिजे, त्याला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे, ते स्टेटमेंट म्हणजे व्हिजन स्टेटमेंट. आणि बऱ्याच वेळेला मिशन आणि व्हिजन हे एकत्रित दिलेलं असतं. आता आपण काही उदाहरणं घेऊया. व्यवस्थापनामधला खूप मोठा तज्ज्ञ पीटर ड्रकर हा काय म्हणतो, त्याचं म्हणणं अगदी सोपं आहे. त्याचं म्हणणं व्हिजन स्टेटमेंट असू दे, मिशन स्टेटमेंट असू दे, टू क्रिएट द कस्टमर, म्हणजे गिराईक किंवा कस्टमर, ग्राहक तयार करणं, हेच तुमचं मिशन असलं पाहिजे. एकदा कस्टमर तयार झाले की तुमचा बिझनेस आपोआपच वाढायला लागतो. अगदी 2 शब्दामध्ये त्याने सांगितलेलं आहे की मिशन स्टेटमेंट म्हणजे टू क्रिएट द कस्टमर्स. आता आपण काही उदाहरणं घेऊया. 1886 मध्ये युरोपामध्ये आणि अमेरिकेमध्ये न्यूपोर्ट शिप बिल्डिंग कंपनी अतिशय प्रसिद्ध होती. जे काही नौकानयन युरोप, अमेरिकेचं, बाकी देशांबरोबर चालायचं, त्या सगळ्या शिप बिल्डिंग कंपनींना मटेरियल तयार करणं किंवा स्वतः जहाजं बांधणं, या सगळ्यामध्ये न्यूपोर्ट शिप बिल्डिंग कंपनी प्रसिद्ध होती. त्यांनी त्या काळामध्ये काय मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांनी 4 तुकड्यांमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. बिल्डिंग गुड क्वालिटी शिप्स, म्हणजे उत्तम प्रकारची जहाजं आम्ही बांधू इच्छितो. आम्हाला कदाचित प्रॉफिट मिळेल, कदाचित आम्हाला लॉसही मिळेल, म्हणजे कधी प्रॉफिट तर कधी लॉस, हे काही असेल तरीसुद्धा वी विल ऑलवेज बिल्ड गुड क्वालिटी शिप्स. म्हणजे प्रॉफिट झाला, लॉस झाला,
काही झालं तरी उत्तम प्रकारची जहाज बांधणी आम्ही करतच राहणार, अशा प्रकारचं मिशन स्टेटमेंट न्यू पोर्ट शिप बिल्डिंग कंपनीने 1886 साली म्हणजे जवळपास 140-150 वर्षांपूर्वी दिलेलं होतं. त्या काळात जर एवढी मॅच्युरिटी त्या बिझनेसला होती तर आत्ताच्या बिझनेसला ती असायलाच हवी. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. थॉमस जे वॉटसन ज्युनियर म्हणजे फॉर्मर चेअरमन ऑफ IBM. IBM कंपनी सगळ्यांनाच माहिती आहे. या IBM कंपनीच्या अगोदरच्या त्या थॉमस वॉटसन या चेअरमननी काय सांगितलं आहे की त्याने मिशन स्टेटमेंट 3 वाक्यांमध्ये किंवा 3 तुकड्यांमध्ये दिलेलं आहे. तो म्हणतो आमच्या कंपनीच्या मिशन स्टेटमेंटमधला पहिला मुद्दा येतो रिस्पेक्ट द इंडिव्हिज्युअल. म्हणजे कुठलीही व्यक्ती असेल, तुमचा कर्मचारी असेल, तुमचा सप्लायर असेल, तुमच्याकडून वस्तू घेणारा ग्राहक असेल, इन्व्हेस्टर असेल, गव्हर्नमेंटचा कुठला व्यक्ती असेल, तर सगळ्यांकरता एकच पॉलिसी आमच्याकडे आहे टू रिस्पेक्ट द इंडिव्हिज्युअल. दुसरी पॉलिसी आहे बेस्ट कस्टमर सर्व्हिस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तेजी असेल, मंदी असेल, प्रॉफिटचा काळ असेल, नुकसान झालेलं असेल तरीसुद्धा बेस्ट कस्टमर सर्व्हिस. आणि तिसरा मुद्दा येतो ऑल टास्क इन सुपिरियर फॅशन. म्हणजे आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ही सुपिरियरच असली पाहिजे. अशा 3 प्रकारांमध्ये IBMनी त्या काळामध्ये त्यांचं मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे. रॉबर्ट टाउनसेंड एक एव्हिस रेंट कार नावाची कंपनी होती. त्या कंपनीच्या रॉबर्ट टाउनसेंड याने काय सांगितलं आहे, त्याने अक्षरशः एका वाक्यामध्ये त्याचं मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे. आमची फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे आणि हायेस्ट प्रॉफिट मार्जिन्स आम्हाला हवी आहेत असं तो म्हणतो. म्हणजे त्याच्या मिशन स्टेटमेंटमध्ये कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना, सप्लायर्सला, गव्हर्नमेंट अथॉरिटीजला सगळ्यांना 2च शब्दांमध्ये, 2च अगदी मुद्द्यांमध्ये त्याने सांगितलेलं आहे की आमची कंपनी फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे, असेल आणि ती तशीच राहणार आहे आणि आम्हाला प्रॉफिट मार्जिन भरपूर मिळवायचं आहे. इथे एक लक्षात घ्या, मिशन स्टेटमेंटमध्येच प्रॉफिटबद्दल सांगणं हे मोठं धाडसाचं होतं आणि ते रॉबर्ट टाउनसेंडनी त्या काळामध्ये करून दाखवलं. प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या प्रसिद्ध कंपनीच्या मिशन स्टेटमेंटमध्ये 2च वाक्य आलेली आहेत. पहिलं म्हणजे प्रॉडक्ट्स ऑफ सुपिरियर क्वालिटी, उत्कृष्ट प्रॉडक्ट्स आम्ही आमच्या ग्राहकांना देणार आहोत. आणि दुसरं इम्प्रूव्हमेंट इन द लाईफ ऑफ कस्टमर्स ॲट युनिव्हर्सल लेवल. म्हणजे आमची प्रॉडक्ट्स वापरून लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आणि ती प्रॉडक्ट्स आमची बेस्टच असतील, अशा प्रकारचं मिशन स्टेटमेंट प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या कंपनीने दिलेलं आहे. आता आपण जनरल मोटर्स कंपनीचं मिशन स्टेटमेंट पाहू. 3 वाक्यांमध्ये त्यांचं मिशन स्टेटमेंट आहे. सुपिरियर प्रॉडक्ट्स टू द कस्टमर, ते असायलाच हवं. दुसरं ल्युक्रेटिव्ह सॅलरीज अँड वेजेस टू द एम्प्लॉईज. म्हणजे आम्ही प्रॉडक्ट्स उत्तम प्रकारची आमच्या कस्टमरला देणार आहोत आणि त्याबरोबरच एकदम उत्तम प्रकारची सॅलरी, चांगल्या प्रकारची सॅलरी आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांना मिळत जाईल. आणि हायर रिटर्न्स टू द इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्टर्स. म्हणजे ज्या ज्या गुंतवणूकदारांनी आमच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या सगळ्यांना उत्तम प्रकारे डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट दिलं जाईल. म्हणजे थोडक्यामध्ये कसं, जे जे आमच्याशी संबंधित आहेत त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा मिळेल, अशा प्रकारचं मिशन स्टेटमेंट जनरल मोटर्सचं दिसतं. आपण आता 3-4 उदाहरणं घेतली. आता तुम्ही असं म्हणाल की हे मिशन स्टेटमेंट नक्की कोण तयार करतं, तर बहुतेक कंपनींमध्ये CEO त्याच्या टीमबरोबर हे मिशन स्टेटमेंट तयार करत असतो. पण काही केसमध्ये असं होतं की जिथे कंपनीचे फाउंडर्स हे एक्सपिरियन्स्ड आहेत, बरेच बिझनेस केल्यानंतर, अनेक कंपन्या यशस्वीपणे चालवल्यानंतर जर समजा ते एखादा नवा बिझनेस करू इच्छित असतील तर अशा वेळेला ते फाउंडर्सच त्यांच्या अनुभवातून नवीन मिशन स्टेटमेंट त्या नव्या उद्योगासाठी तयार करतात. आणि बऱ्याचदा सध्याच्या काळामध्ये टॉप मॅनेजमेंटमध्ये असले एक्झिक्युटिव्हज एकत्र येऊन अनेक मीटिंग्स घेऊन मिशन स्टेटमेंट तयार करतात. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी एक शंका निर्माण झाली असेल की ठीक आहे, आम्ही उद्योजक आहोत, आमचा छोटा मोठा व्यवसाय आहे, तर आम्ही समजा एखादा मिशन स्टेटमेंट तयार केलं आणि बिझनेसमध्ये जर समजा उद्या काही प्रकारचे बदल केले तर हे मिशन स्टेटमेंट बदलायचं का, तर त्याचं उत्तर येतं नाही. म्हणजे मिशन स्टेटमेंट खऱ्या अर्थाने बदलून चालत नाही. ते एकदा तयार केलं की कायम तेच असायला हवं. सातत्यानं त्या मिशन स्टेटमेंटचा रिव्ह्यू घ्यायला हवा.
म्हणजे आपण तयार केलेलं मिशन स्टेटमेंट आणि आपण कशा प्रकारे बिझनेस करतोय या दोन्हींचा रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि आपण आपल्या मिशन स्टेटमेंटपासून दूर जात नाही ना, त्याची प्रत्येक व्यवस्थापकाने, प्रत्येक व्यवसायाच्या मालकाने काळजी घेतली पाहिजे. मग परत प्रश्न असा येतो, जर समजा मिशन स्टेटमेंट बदलायची वेळ आलीच तर नक्की केव्हा ते बदललं जातं? त्याला उत्तर आहे 12-15 केसेसमध्ये ते बदललं जातं. त्यातलं पहिलं कारण येतं चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज. म्हणजे समजा गव्हर्नमेंटनी जर उद्या धोरण बदललं, नियम बदलले, तुमच्या व्यवसायाशी संबंधित कायदे कानून, ॲक्ट, रूल्स, लॉज बदलले, तर अर्थातच तुमच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होत असतो. ज्या वेळेला गव्हर्नमेंटचे कायदे बदलल्यामुळे तुमच्या बिझनेसवर परिणाम होतो त्यावेळेला नक्कीच मिशन स्टेटमेंट बदलावं लागतं. दुसरा मुद्दा येतो चेंज इन इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट. जर समजा तुम्ही तुमची उत्पादनं परदेशामध्ये पाठवत असाल आणि फॉरेन मार्केटमध्ये जर काही मोठे बदल झाले तर नॅचरली तुम्हाला तुमच्या मिशन स्टेटमेंटमध्ये बदल करणं जरुरी असतं. तिसरा मुद्दा येतो चेंज इन आउटलुक इन सोसायटी. म्हणजे लोकांचा वस्तूबद्दलचा, खरेदीबद्दलचा जर दृष्टिकोन बदलला तर अर्थातच ज्या लोकांसाठी तुम्ही वस्तू तयार करता त्यांच्याकरता तुम्हाला मिशन स्टेटमेंट बदलावं लागतं. पुढचा मुद्दा येतो चेंज इन कन्झ्युमर डिमांड. जे ग्राहक तुमच्या वस्तू विकत घेतात त्यांनीच जर त्यांची पॉलिसी बदलली, त्यांच्या आवडीनिवडी म्हणजे टेस्ट हॅबिट्स आणि प्रेफरन्सेस जर बदलल्या, उद्या ग्राहक म्हणायला लागले की आम्हाला वेगळ्या वस्तू हव्या आहेत, तर अर्थातच तुम्हाला तुमचं मिशनसुद्धा बदलावं लागतं. डेमोग्राफिक चेंजेस. आता बऱ्याच लोकांना डेमोग्राफी म्हणजे काय हे माहिती नसतं. डेमोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ पॉप्युलेशन. समाजामध्ये स्त्री पुरुष रेशो किती आहे, नंतर सुशिक्षित किंवा अशिक्षित हा रेशो किती आहे, नंतर वयोगट कुठला आहे, 18पर्यंत गटामध्ये किती लोक येतात, 18 ते 58 वर्किंग पॉप्युलेशन त्यात लोक किती येतात, 58च्या पुढच्या गटामध्ये किती लोक येतात, त्यामध्ये पुअर क्लास, मिडल क्लास, रिच क्लास हे गणित किती येतं. असं पॉप्युलेशनचं एकंदर वर्गीकरण जे आपण करतो त्याला म्हणतात डेमोग्राफी. आणि ही जर डेमोग्राफी जर बदलत चालली, जर एखाद्या ठिकाणी मध्यमवर्गीयांचं प्रमाण बदललं आणि जर ते उच्च मध्यमवर्गीय झाले किंवा कुठलेही बदल झाले तर तुमच्या व्यवसायाचं मिशन स्टेटमेंट तुम्हाला बदलावं लागतं. पुढचा मुद्दा येतो चेंज इन अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे तुमच्या बिझनेसला लागणारा कच्चा माल, एकंदरीतच कुठले रिसोर्सेस, कुठली साधन संपत्ती तुमच्या बिझनेसकरता आवश्यक असते, त्या सगळ्या साधन संपत्तीमध्ये जर उद्या बदल झाला, म्हणजे थोडक्यामध्ये मध्यंतरी प्लॅस्टिकवर जे बॅन आणला होता त्यामुळे जिथे प्लॅस्टिक हेच रॉ मटेरियल आहे अशा अनेक बिझनेसमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जर समजा अशा प्रकारचं अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस या मुद्द्यावरती कुठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली तर मिशन स्टेटमेंट बदलावं लागतं. पुढचा मुद्दा आहे तो चेंज इन टेक्नॉलॉजी. तुम्ही जी टेक्नॉलॉजी वापरता, जी यंत्रसामग्री वापरता, जी पद्धत वापरता, तीच जर कालांतराने बदलली तर अर्थातच मिशन स्टेटमेंट बदलतं. चेंज इन कॉम्पिटेटिव्ह पोझिशन. तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्ह पोझिशनमध्ये मार्केटमध्ये सध्या आहात ती पोझिशनच जर बदलली, ती परिस्थिती बदलली तर नॅचरली मिशन स्टेटमेंट बदलतं. चेंज इन टॉप लेवल मॅनेजमेंट. जी मॅनेजमेंट तुमचा बिझनेस मॅनेज करते, सांभाळते, बिझनेस करता मिशन स्टेटमेंट ज्या मॅनेजमेंटनी तयार केलं आहे, आता ती मॅनेजमेंटच जर बदलली तर नव्या आलेल्या मॅनेजमेंटच्या मतानुसार मिशन स्टेटमेंट बदलत जातं. चेंज इन ऑपरेशन्स. पुढचा मुद्दा येतो चेंज इन ऑपरेशन्स. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही वस्तू तयार करता, की त्या कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरता, ती फॉरेनची टेक्नॉलॉजी आहे की भारतीय टेक्नॉलॉजी आहे. जर समजा तुम्ही सेमी टेक्निकल प्रॉडक्ट्स तयार करता, काही वस्तू हाताने तयार होतात, काही ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरली जाते, ह्यात जरी बदल झाले तरीसुद्धा मिशन स्टेटमेंटमध्ये बदल होतात. चेंज इन लाईन ऑफ बिझनेस. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचा बिझनेस करताय त्या बिझनेसची लाईनच तुम्ही बदलली, बिझनेसचं नाव भले तेच राहिलं पण बिझनेसची लाईन बदलली तरीसुद्धा मिशन स्टेटमेंट हे बदलतं. देन सेल ऑफ पार्ट ऑफ बिझनेस. कधीकधी बिझनेसचा अर्धा भाग किंवा काही % भाग हा विकला जातो आणि उरलेला काही बिझनेस आपल्या ताब्यात असतो, त्यामुळे पूर्णपणे बिझनेसचं स्ट्रक्चर बदलतं. अशा वेळेला मिशनला, मूळच्या मिशनला काही अर्थ राहत नाही आणि मिशन स्टेटमेंट बदलावं लागतं. एंट्री इन जॉईंट व्हेंचर.
म्हणजे काय होतं की 2 किंवा 3 पार्टनर्स बरोबर एखादं जॉईंट व्हेंचर हातात घेतलं जातं. त्याचा कार्यकाळ निश्चित असतो की ठराविक वेळेमध्ये हे कार्य किंवा हे काम आपल्याला पूर्ण करायचं असतं आणि ज्या वेळेला बाकी कुठल्या व्यक्तींबरोबर आपण काम सुरू करतो त्यावेळेला आपल्या बिझनेसचं मिशन स्टेटमेंट आपल्याला लोकांच्या पद्धतीने थोडंसं बदलावं लागतं आणि टेक ओव्हर ऑफ अदर बिझनेस. म्हणजे जर समजा आपण आपला बिझनेस जर उद्या पूर्णपणे बदलला, दुसऱ्या बिझनेसने आपला बिझनेस विकत घेतला तर अर्थातच मिशन स्टेटमेंटवर आपला अधिकार राहत नाही. पण जर समजा आपण दुसऱ्या व्यक्तीचा बिझनेस विकत घेतला म्हणजे आपला मूळ बिझनेस प्लस दुसऱ्या व्यक्तीचा आपण घेतलेला बिझनेस, तर आपल्या बिझनेसची व्याप्ती बदलते आणि अशा वेळेला मिशन स्टेटमेंट पूर्णपणे बदलावं लागतं. आता थोडक्यामध्ये मुद्दा काय महत्त्वाचा इथे येतो तर व्यवसायाची स्वतःवर लादलेली किंवा आपण स्वीकारलेली आचारसंहिता म्हणजे मिशन स्टेटमेंट. म्हणजे आपला बिझनेस कुठल्या प्रकारे आपण सुरू केला, कशा प्रकारे आपण चालवतोय आणि पुढे कशा प्रकारे तो घेऊन जायचा आहे, हे एकंदरीतच सगळं दिशादर्शक काम हे मिशन स्टेटमेंट करत असतं. जितकं हे स्टेटमेंट अचूक असतं तितकी व्यवसाय वाढीची अपेक्षा दृढ होत जाते, निश्चित होत जाते. म्हणून मला तुम्हाला सगळ्या व्यावसायिक मित्रांना असं सांगावंसं वाटतं की तुम्ही कितीही लहान बिझनेस करत असाल, लहान किंवा मोठा हा मुद्दा नसतो. आज तुमचा बिझनेस लहान आहे, उद्या तुमचा बिझनेस मोठा होत जाणार आहे, तर एक पहिलं काम करा, तुमच्या बिझनेस करता एक अतिशय उत्तम प्रकारचं मिशन स्टेटमेंट तयार करा. तुमच्या व्यवसायाच्या दर्शनी भागामध्ये एंट्री पॉईंटला ते मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे. तुम्ही स्वतः, तुमचे सप्लायर्स, ज्यांनी तुमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेत ते सगळे इन्व्हेस्टर्स, तुमचे कस्टमर्स, तुमच्याकडे काम करणारे कर्मचारी, या सगळ्या लोकांच्या मनावर त्या मिशन स्टेटमेंटचा परिणाम होत असतो आणि नकळतच तुम्ही त्या मिशननुसार तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असता. मला असं वाटतं की माझ्या बिझनेसमन मित्रांकरता हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. जर समजा तुम्ही मिशन स्टेटमेंट तयार केलं असेल तर ते सध्याच्या काळामध्ये तुमच्या बिझनेसला ते योग्य प्रकारे ॲप्लिकेबल होतं की नाही हे तपासून पहा. आणि जर समजा मिशन स्टेटमेंट तयारच केलं नसेल ते जरूर तयार करा. खूप त्यासाठी वेळ घ्या, भले महिना 2 महिने लागले तरी चालतील, पण उत्तम प्रकारचं मिशन स्टेटमेंट पुढच्या 5-25 वर्षांकरता, पुढच्या पिढ्यांकरता हे तयार करा आणि त्या प्रकारे तुमचा बिझनेस चालू ठेवा, तो वाढवत न्या. उत्तम प्रकारच्या मिशन स्टेटमेंट करता आणि तुमच्या व्यवसाय वृद्धी करता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.